बोललो होतो ना, तू पुण्यात टिकू शकणार नाही, तुला पुणे सोडून घरीच यावं लागणार. हे घोषवाक्य आता सत्य होत आहे आणि फायनली पॅकिंग करून आम्ही पुणे सोडून घरी जात आहे. त्याच्यात असाही एका ताईचा प्रश्न होतं की सर्व काही ठीक होणार, परंतु सर जेवढे काही पुण्यात आले ते एकदमच पुण्यात आले आणि एकदमच पुणे सोडून का बरं जात आहे, याचं सुद्धा मी तुम्हाला उत्तर देणार आहे. आणि त्यासोबतच एका व्यक्तीचं असं सुद्धा म्हणणं आहे की तुम्हाला गेमिंगचे भरपूर पैसे मिळत होते आणि म्हणूनच तुम्ही आता ते बंद झालं आणि म्हणून परत जात आहे. मला असं वाटतं या सगळ्यांचं पॉझिटिव्ह एनर्जीने उत्तर देणं खूप आवश्यक आहे. प्रत्येकाचं येण्याचं आणि जाण्याचं कारण हे वेगळं आहे आणि माझंही कारण खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे समजणार की गेमिंग यामुळे मी जात आहे की कोणाच्या त्रासाला कंटाळून मी जात आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत नक्कीच सांगा. आणि थँक्यू सो मच पुणेकर, मला भरपूर प्रेम दिलेलं आहे तुम्ही. नमस्कार पुणेकर, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. मी तर थँक्यू सो मच म्हणणार प्रत्येक पुणेकराला आणि पुण्याला, कारण पुण्यात आल्यामुळे माझी भरभराट झालेली आहे आणि मी खोटं कधीच बोलणार नाही की पुण्यात आल्यामुळे ना मला प्रमोशन जास्त मिळाले. म्हणजे पुण्यातले शॉपचे प्रमोशन, पार्लरचे प्रमोशन, त्याच्यानंतर असे छोटे मोठे प्रमोशन आणि मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन हे तर मी अकोटला असतानाच मला मिळालेलं होतं. डेली मी पुण्यात आली तसं मला नवीन नवीन म्हणजे हे भेटत आहे, प्रपोजल भेटत आहे आणि मी चांगल्या चांगल्या लोकांसोबत काम करत आहे. त्याच्यामुळे पुणे माझ्यासाठी खरंच खूप लकी आहे आणि पुण्याला आणि पुण्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मी थँक्यू सो मच म्हणेल की त्यांनी मला इथं आल्यानंतर प्रेम दिलं आणि हे दिलं. आणि खोटं बोलून तर मी पुणे कधीच सोडणार नाही. जे आहे ती मी आतापर्यंत खरं सांगितलेलं आहे, कारण मला माहिती आहे माझे जे फ्लॅटचे ओनर आहेत ते सुद्धा माझे व्हिडिओ बघतात, माझी जी पूर्ण सोसायटी आहे ती पण माझी व्हिडिओ बघते. त्याच्यामुळे खरं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी मुंबईवरून आलेली आहे, स्वराज आणि मी. आईच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे 18 तारखेला, म्हणजे ते आता झालेलं आहे, परंतु हा ब्लॉग मी खूप लेट अपलोड करत आहे कारण मी आतासुद्धा आईच्या ऑपरेशनसाठी मुंबईला गेलेली होती. तर जेव्हा आम्ही तिथून आलो ना तर आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि क्लिनिंगसाठी अजिबात घरात पाणी नव्हतं. नंतर माहिती पडलं की सोसायटीचं जे आहे ते मीटर घेऊन गेलेले आहे, त्याच्यामुळे 3 ते 4 दिवस पाणी पुरवठा आम्हाला अजिबात नव्हता. तर स्वराला मी हॉस्पिटलमधून आणलेलं आहे, स्वराने गोळ्या घेतल्या आणि स्वरा झोपली. फ्रेंड्स, तर आता मी झोपते. आता 12:30 वाजलेले आहेत आवऱ्याला आणि स्वरा आणि मी दोघी जणी आम्ही आमच्या आजारी आहोत. हे आहे आमचं मेडिसिन वगैरे आणि माझी पण ब्लड टेस्ट वगैरे केलेली. तर त्याच्यामध्ये डॉक्टर मला बोलले की माझं कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन एवढं कमी आहे म्हणे की म्हणजे 4 पॉईंटवर आलेलं आहे. एखादं म्हणे बाळ जर जन्मते ना तर त्याच्या तरी बॉडीमध्ये बरोबर असते, पण तुमच्या बॉडीमध्ये एवढं हे झालेलं आहे. जर तुम्ही असं कुठं पडल्या ना म्हणे किंवा धक्का जरी लागला ना तर तुमच्या हड्ड्या म्हणे फ्रॅक्चर होऊ शकते, एवढ्या तुमच्या हड्ड्या एकदम ठिसूळ झालेल्या आहेत म्हणे. तर आता मला स्वतःकडे खरंच खूप म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे, कारण मला तरी माहिती आहे माझ्या मुलांना आणि माझ्या आईला माझ्याशिवाय तरी कोण नाही आहे. त्याच्यामुळे आता ठरवलेलं आहे की स्वतःची आणि बाकीच्यांचं टेन्शन कमी घ्यायचं. तुम्हाला जरी असं वाटत असेल माझं सर्व व्यवस्थित आहे, परंतु एकटं राहणे, जगणे, मुलांच्या जबाबदारीपासून, घरच्या जबाबदारीपासून एकटीला सर्व हँडल करणे खूप कठीण आहे. ते मी ब्लॉग मार्फत, माझ्या व्हिडिओ मार्फत ते दुःख मी लपवते, परंतु मी कितीही लपवलं ना तरी माझा चेहरा सत्य बोलते की मला किती एक्झर्शन होत आहे आणि किती सर्व गोष्टीचा त्रास होत आहे. तरी पण काही लोकांना असं वाटते की इट्स ओके, जाऊ द्या, तो विषय सोडून द्या. तर असं आहे, आता बघते, स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, कारण माझ्या मुलांना माझ्याशिवाय कोण नाही. त्याच्यामुळे माझ्या मुलांसाठी तर मला जगावणंच आहे आणि स्वतःकडे लक्ष देणंच आहे. ओके. मुंबईहून आलो तसं ना स्वरा आजारी पडली, त्याच्यामुळे मी तिला काही हॉस्टेलला पाठवलेलं नव्हतं. मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेली आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर आम्ही दोघींनी गोळ्या औषध गेल्या आणि झोपून राहिलो. दुसऱ्या दिवशी स्वराज उठल्याबरोबर शाळेत जायची त्याची तयारी चालू झाली, कारण त्याचं पण शाळेचं नुकसान होतं. मी तिथं गेली की मला त्याला घेऊन जावं लागते, कोणाच्या भरोश्यावर तर मुलं मी कधीच सोडू शकत नाही. त्याच्यामुळे मला तुम्ही सांगा, घरात जर पाणी नसलं तर घराची क्लिनिंग कशी करायची. आणि आपण सरी ॲडजस्ट करतो, परंतु लहान मुलांच्या घरात पाणी हे जास्त लागतं. तर माझं मेन कारण तुम्हाला सांगते, फ्लॅट चेंज करण्याचं. सगळ्यात पहिलं की माझा जो फ्लॅट आहे ना तो खूप छान आहे, 1 BHK आहे, खूप छान हॉल आहे, रूम आहे, किचन आहे. आमचे ओनरसुद्धा खूप छान आहेत, काहीच त्यांचा प्रॉब्लेम नाही की बाबा आताच पैसे द्या किंवा असंच करा तसंच करा, असा कुठलाही मला फ्लॅटच्या बाबतीत ओनरचा, सोसायटीचा, आजूबाजूच्या लोकांचा
कोणाचाच मला त्रास नाही आहे, परंतु माझं मोठं कारण सोडायचं एकच आहे की हा ना 5व्या फ्लोअरवर आहे आणि इतर लिफ्ट नाही आहे. ठीक आहे, तर मी स्वराजला सोडून आली आणि पाण्याचा आता पत्ता नव्हता, परंतु प्रमोशनचे व्हिडिओ तर करायचेच होते. तर हा ना खूप छान असा कुकर आहे दूध गरम करण्याचा. म्हणजे ॲक्च्युली आपण गॅसवर जेव्हा दूध ठेवतो ना तर ते उकळून जातं आणि वाया जातं, त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायचं, दूध टाकायचं आणि जेव्हा आपलं दूध गरम होणार ना तेव्हा शिट्टी वाजते आणि खूप छान पद्धतीने दूध गरम होते. तर तुम्हाला पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये क्लिक करून हा तुम्ही खरेदी करू शकता. तर मी त्याचं प्रमोशन व्हिडिओ शूट करून घेतला. आता पाणी नसल्यामुळे मला मोठा प्रश्न पडला होता की काय करायचं आणि कसं करायचं. तरी थोड्या याच्यात, कारण मुंबईवरून कपडे आणले होते, स्वरा हॉस्टेलवरून आलेली होती, तिचे पण कपडे वॉश करायचे होते कारण तिला पाठवायचं आहे. पाणी नाही आहे म्हणून मी तिचे कपडे धुवायचे थांबू शकत नाही. तर शेवटी मी खालच्या मजल्याला जाऊन, म्हणजे पहिल्या मजल्याला जाऊन वरपर्यंत पाणी आणल्या. 5 ते 6 म्हणजे ज्या कॅन असते ना त्यांनी मी पाणी आणलं आणि त्यांनी मी स्वराचे कपडे धुवून दिले. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा हा आहे की इथं पाण्याचा प्रॉब्लेम झालेला होता आणि 5व्या मजल्यावर माझा फ्लॅट आहे आणि लिफ्ट नाही आहे आणि मुलांना 4 ते 5 वेळा जाणं येणं करावं लागतं. आता आईचं ऑपरेशन होणार आहे, आईला पण मला घेऊन यायचं आहे. मग आईला हॉस्पिटलला घेऊन जा, इकडं घेऊन जा, तिकडं घेऊन जा. तर त्याच्यामुळे ती कम्फर्टेबल नाही आहे 5व्या मजल्यावर आणि ती म्हणते तू 5व्या मजल्यावर असल्यामुळे मी येत नाही. त्याच्यामुळे मला हा फ्लॅट चेंज करायचा आहे आणि लवकरच मी दुसरा फ्लॅट बघितला की चेंज करते. तरी तर मी ना जेवढे स्वराचे कपडे कपडे होते हॉस्टेलचे, तिच्या चादरी वगैरे होत्या, कारण तिला पण थोडंसं बरं वाटलं की मला हॉस्टेलला पाठवायचं आहे, त्याच्यामुळे तिचं मी ते कपडे वगैरे सर्व मशीनला लावून दिले. आणि इथं माझ्यासाठी चहा वगैरे ठेवलेला होता आणि एका साईडने माझ्यासाठी गरम पाणी पण ठेवलेलं होतं. तसं तर मला डॉक्टरने स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की आंघोळ काही दिवस करू नका, सर्दी ताप, कारण मुंबईला पण भरपूर एक्झर्शन झालं, 10 दिवस झोप नाही, काही नाही, नुसतं उभं त्याच्यामुळे. आणि शरीरातलं हिमोग्लोबिन, कॅल्शियम खूप माझ्या शरीरातलं एकदम कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला सांगितलेलं आहे आणि फ्रूट वगैरे रेग्युलर खायला सांगितलेले आहे. त्याच्यामुळे आता मला स्वतःची पण काळजी घ्यायची आहे, कारण माझ्या मुलांना माझ्याशिवाय आणि माझ्या आईला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. आता आईचं ऑपरेशन पण करून घ्यायचं आहे दोन्ही डोळ्याचं. तर दोन्ही डोळ्याचं मी एकदम करणार नाही आहे, एक डोळ्याचं करणार आहे. तर आईचं ऑपरेशन मी मुंबई येथे जे हॉस्पिटलला करणार आहे. तर मी तर क्लिनिंग वगैरे आटपून घेतली आणि पहिला व्हिडिओ केला मी त्या कुकरचा. नंतर दुसरा हा व्हिडिओ होता शॅम्पूचा होता, खूप छान शॅम्पू होते, त्याचा व्हिडिओ शूट करून घेतला. त्याच्यानंतर मग स्वराज आलेला होता, तर मी जे स्वराचे कपडे वगैरे मशिनीमध्ये टाकलेले होते ना ते वॉश करून आलेले आहेत. म्हणून म्हटलं चला वर ऊन आहे तर वाळू वगैरे घालून द्या. हा माझा फ्लॅट खरंच मला सोडायची इच्छा नाही. जर इथं लिफ्ट असती ना तर मी नेहमीसाठी इथेच राहिली असती. आणि मला त्या लोकांना सांगायचं आहे की ॲडव्हर्टाईजचे, म्हणजे गेमिंगचे ॲडव्हर्टाईजचे यांना भरपूर पैसे मिळत होते, तर मी गेमिंगचे ॲडव्हर्टाईज एकच केलेली आहे. मी गेमिंगचे हे ॲड करत नाही आणि करणार पण नाही. तुम्ही बघू शकता आधी केलेले आहेत मी, परंतु आता मी ते करत नसते, कारण ऑलरेडी मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन, ज्वेलरीचे, इन्स्टाचे इकडले तिकडले मला एवढा प्रमोशन आहे की रोजचे माझे 5 ते 6 रेग्युलर प्रमोशन असतात. जरी माझी यूट्यूबला तुम्हाला प्रमोशन दिसत नसतील तरी इन्स्टा आणि फेसबुक माझं चेक करा, तिथं तुम्हाला रेग्युलर माझं प्रमोशन दिसणार आहे. कोणी म्हटलं की गेमिंगमुळे, त्यांचे कारण बाकीचे लोक गेलेले, मला त्यांचं कारण माहिती नाही आहे आणि मला जाणून घ्यायचं पण नाही आहे. परंतु तुम्ही कोणाच्याही यूट्यूबरचं माझ्या कमेंट बॉक्समध्ये प्लीज नाव घेऊ नका, ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. तर मी कपडे वाळून घालून आली आणि स्वराजला म्हणजे खिचडी वगैरे दिलेली आहे आणि त्याने खिचडी खाल्ली, काही फ्रूट्स खाल्ले, कारण माझ्यासाठी पण मी फ्रूट्स वगैरे आणले होते. आणि ते खाल्ल्यानंतर मी त्याला सगळ्यात अगोदर झोपून देत असते, कारण 4ला त्याची ट्युशन असते, त्याच्यामुळे फ्रेश मूडमध्ये तो गेला पाहिजे. आता इथं हे मला टेन्शन आहे की माझी पण मला तब्येत सुधारायची आहे, त्यासोबत आईच्या ऑपरेशनला पण मला जायचं होतं. तर त्याच्यामुळे इथं मी आज केलेली होती मस्तपैकी आपलं शेवग्याच्या शेंगा असतात ना त्याची भाजी मी करत होती. तर मी खोबरं, शेंगदाणा, लसण, अद्रक आणि कांदा हे भाजून घेतलं, त्याची पेस्ट केली, जिरं मोहरी सोडलं, त्याच्यामध्ये ते पेस्ट सोडली, थोडीशी टोमॅटोची पेस्ट पण करायची, ते पण सोडायची आणि ते लालसर झाले की त्याच्यात मसाले टाकायचे. आणि मी माझ्या मसाल्यामध्ये ना मॅगी मसाला पण यूज करतो, तो खूप छान लागतो आणि मला त्याची भाजी आवडते. बाकीचे तरी मसाले मी कमी यूज करतो, पण मी ना हे म्हणजे मॅगी मसाला रेग्युलर यूज करतो रोजच्या भाजीमध्ये. तर अशा पद्धतीने मी भाजी वगैरे करून घेतली आणि भाजी शिजेस्तो माझा 3रं प्रमोशनला वेळ आलेली होती. तुम्ही बघू शकता, म्हणजे माझ्या घरचं आवरत जसे येईल तसे मी प्रमोशन करत असते. तर आता याच्यामध्ये मला 3 गंज मिळाले होते, 400 की 450 रुपयात हे 3 गंज आलेले होते. तुम्ही बघू शकता, एक मोठा, एक मीडियम, एकदम छोटा. मग खूप छान होती आणि क्वालिटी पण एक होती. आणि त्या दिवशी मिशोवर महाधमाका सेल होता, त्याच्यामुळे मला त्याचे व्हिडिओ कंटिन्यू टाकायचे होते. तर हा माझा झालेला आहे 3रा व्हिडिओ.
त्याच्यानंतर मग मस्तपैकी आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत, स्वरा आणि मी. तुम्ही बघू शकता मस्त सलाद वगैरे केलेलं होतं, शेवग्याच्या शेंगाची भाजी होती, भात केला होता आणि पोळ्या वगैरे होत्या. भाजी कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता मला सांगा तुम्हाला माझा निर्णय आवडला की नाही. कारण कसं आहे, माझं काही नाही पण मुलांचं आणि आईचं चढणं उतरण्याचं टेन्शन आहे, त्याच्यामुळेच मी फ्लॅट चेंज करत आहे. आणि त्या लोकांना मला सांगायचं आहे की मला प्रमोशन ऑलरेडी एवढे आहेत, मला इथं सुद्धा प्रमोशन येतात, मी जर अकोटला गेली तिथं सुद्धा प्रमोशन येतात, परंतु मला पुन्हा सोडून जायचं नाही. मी एकदा आली ना, त्या लोकांना मला जिद्दीवर राहून दाखवायचं. जे लोकांना असं वाटत होतं ना की पुण्याला जाणार आणि काही दिवस रळत पळत घरी येणार, मला त्यांना दाखवायचं आहे की पुण्यातच सर्व काही आहे आणि पुढे कॉम्पिटिशन हे पुण्यातच मुलं शिकणार आहेत. कारण पुढं चालून 11वी 12वी नंतर स्कोप पुन्हा मुंबई साईडने जास्त असतो. त्याच्यामुळे कशाला मी माझ्या मुलांचं नुकसान करणार. तुम्ही बघू शकता पार्सल माझ्याकडे एवढे पडलेले आहेत की मी कुठं काम न करता मी डेलीला जर प्रमोशन जरी गेलं ना, माझं घर आरामशीरपणे चालतं. तुम्ही बघू शकता तिकडे कपडे, तिकडे भांडे, हे एवढे क्लीनर आहेत की ज्यांचे मला प्रमोशन रेग्युलर, प्रत्येक क्लीनरचं प्रमोशन मला रेग्युलर महिन्यात आहे. म्हणजे एका बॉटलचं प्रमोशन मला 12 महिने करावं लागतं. आणि हे आहे फ्लिपकार्टची. अशा पद्धतीने माझे भरपूर प्रमोशन असतात. आता हे आहे माझा 4था प्रमोशनचा व्हिडिओ. सकाळपासून किती प्रमोशन घेतले, हा माझा 4थ्या ड्रेसचा प्रमोशन व्हिडिओ. आधी मी दुधाच्या भांड्याचं केला, नंतर शॅम्पूचा केला, त्याच्यानंतर तो गंजांचा केला आणि या आता ड्रेसचा आणि याच्यासोबत ज्वेलरीचा. तर हा रेग्युलर माझं काम, माझ्या मुलांचा अभ्यास, त्याच्यानंतर आईकडे लक्ष देणे आणि व्हिडिओ एडिट करणे आणि पोस्ट करणे, याच्यातच माझा संपूर्ण दिवस जात असतो. परंतु याच्यातूनही थोडासा वेळ काढून मला संध्याकाळचा किंवा सकाळचा का होईना परंतु नाश्त्याचा व्यवसाय लावायचा आहे. कारण आज ना उद्या प्रमोशन बंद होणार, कमी होणार, काहीतरी होणार आणि त्याच्यामुळे त्या वेळेवर मात करण्यासाठी आजच आपला व्यवसाय लावणे खूप गरजेचं आहे असं मला वाटते. तर मला एकच सांगायचं आहे, कोणीही माझ्याविषयी चुकीचा गैरसमज पसरवू नका. फ्लॅट मी खाली करणार आहे, 100% खरी गोष्ट आहे. परंतु त्यामागचे 2 कारणं. पहिली म्हणजे या फ्लॅटला लिफ्ट नाही आहे, त्याचा मला त्रास होत आहे. माझे दिवसभर पार्सल जाणे येणे चालू असतात, पिकअप रिटर्न. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईचं ऑपरेशन आता होत आहे, त्याच्यामुळं मला तिला हॉस्पिटलला ने-आण जास्त करावं लागणार आहे. फॉलोअप घेणे हे ते. आणि त्याच्यामुळे 5व्या मजल्यावर असल्यामुळे ती राहायला तयार नाही, त्याच्यामुळे सुद्धा मला चेंज करायचं आहे. तर आणि मी तर पुन्हा सोडणार नाही. बाकीच्यांनी जरी सोडलं असेल, मी इथं माझ्या मेहनतीने कमावणार. जरी प्रमोशन्स बंद झाले तर आपला व्यवसाय तर लावणारच आहोत, ते करणार आहोत. आणि ह्या माझा रात्रीचा झोपताना 6वा प्रमोशन व्हिडिओ. तर अशा पद्धतीने मी माझे कामं करून सर्व काही सांभाळून माझे प्रमोशन व्हिडिओ करत असते. मला गेमिंग ॲपच्या प्रमोशनची काही गरज नाही, कारण ऑलरेडी मला डेलीला प्रमोशन आहे. तर मी ते फेक कशाला करू ज्याच्यामुळे लोकांचे संसार वगैरे उद्ध्वस्त होतील, बरोबर ना. 1-2 वेळा केलेला आहे मी, नंतर माझी चूक मला समजली आणि त्याच्यानंतर मी ते बंद केलेले आहे. मी आता ब्युटी प्रोडक्ट झाले, ड्रेसेस झाले, ब्लाउजेस झाले आणि ज्वेलरी झाले, अशा पद्धतीचे घरगुती टाईपचे प्रमोशन करत असतो. चला फ्रेंड्स, तर आता आम्ही झोपत आहोत, झालेलं आहे सर्व काम. आणि आता तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलेलं आहे डॉक्टरनी, कारण खरंच माझी तब्येत खूप वीक झालेली आहे एक्झर्शनमुळे आणि सर्व जबाबदारी एकट्यामुळे. आता इकडं मुलांचं हे, तिकडं आईचं ऑपरेशन आहे. तर आजपासून B12चे इंजेक्शन चालू केलेलं आहे आणि खाण्यापिण्यात सुद्धा सुधारणा आणि एक्झर्शन खूप कमी सांगितलेलं आहे आणि प्रवाससुद्धा खूप कमी सांगितलेला आहे. तर आता सुरू आहे तसं. स्वराला सुद्धा आराम आहे, आता तिला पण शाळेत वगैरे पाठवते. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काय बोल ना, समोर आहे कॅमेरा, इकडे आहे का. चला बाय बाय, गुड नाईट.